परिसस्पर्श नारायण धारप भाग 6. हरिभाऊंच्या कानावर आलेलं सर्वच काही छापण्यासाठी नसायचं हे अजय म्हणाला होता ते खरं होतं. त्याने दिलेली कारणंही योग्य होती, पण त्याखेरीज आणखीही एक कारण असू शकत होतं. कानावर आलेल्या गोष्टीतला अमानवी हिंस्त्रपणा, त्यातलं अनैसर्गिक क्रौर्य केवळ या विश्वापलीकडचं असू शकत होतं. हो, हरिभाऊंना काही प्रकार माहीत होते हे खरं. वीरचंद जैन म्हणजे गावातलं बऱ्यापैकी प्रस्थ. गावाच्या दक्षिणेस नदीच्या वळणाजवळ चांगली 14-15 एकराची गाळाची जमीन होती. शेतीची एक हद्द म्हणजे सोना नदी, दुसरी हद्द म्हणजे गावाकडून गढीकडे जाणारा रस्ता. वीरचंदचं गावात दुकान, गोडाऊन, ऑफिस असलं तरी वस्तीला तो मळ्यावरच असायचा. सीझन कसाही जाओ, वीरचंदची आणेवारी 12च्या खाली कधी गेली नाही. गावात अडतीचं दुकान होतं. मुलाच्या नावावर 2 ट्रक घेतले होते. 2 मुलं होती, सुना आल्या होत्या, नातवंड होती, गावातच जावई होता. आता गावात राहायचं म्हणजे 2 मित्रांबरोबर 2-4 शत्रूही येणारच. राजकारण म्हटलं की हेवे दावे आलेच, आरोपही आले. तसा वीरचंद चांगल्याबरोबर वाईट, गोडाबरोबर कडू पचवायला शिकला होता. दिसायला माणूस रुबाबदार, पैशाने हातात आलेली सत्ता त्याला शोभत होती. वागणुकीत एक प्रकारचा आत्मविश्वास असायचा. पण सत्तास्थानावरच्या लोकांना आत्मविश्वासाचा मुखवटा वागवायला शिकावंच लागतं. मदतीसाठी लोक त्यांच्याकडेच वळतात. त्यांना विश्वास वाटला पाहिजे ना. मग पुढे स्वतःचा सुद्धा स्वतःवर विश्वास बसायला लागतो. मुखवटा सतत वापरून शेवटी चेहऱ्याला त्याचाच घाट येतो. मूळचा वीरचंद आता कायमचा नाहीसा झाला होता किंवा खोलवर दडपला गेला होता. त्याच्या जागी आता एक प्रयासाने घडवलेली प्रतिमा होती, कशानेही न डगमगणारा माणूस. मग गेल्या 6 महिन्यातच त्याने शेतीच्या नदीकाठच्या बांधावर 10 फुटी विटांची भिंत का बांधून घेतली होती? इतकी उंच की खालच्या मजल्याच्या कोणत्याही खिडकीतून नदी किंवा तिचा पलीकडचा काठ किंवा त्या पलीकडचा भाग दिसेनासाच झाला. वीरचंदला कोणतीही गोष्ट का म्हणून विचारायची कोणाचीच, प्रत्यक्ष त्यांच्याशी विवाह होऊन 30 वर्ष नांदलेल्या पत्नीचीही हिंमत नव्हती. पहाटेसच जाग येताच मळ्याला चक्कर टाकायचा त्यांचा नेम होता. एके सकाळी पहाटेसच अंधारातच जवळजवळ त्यांना नदीकाठच्या चिखलात त्यांच्या शिकारी कुत्र्याचं, शुराचं छिन्नविछिन्न झालेलं शव दिसलं होतं. शुरा उताना पडला होता. त्याचं पोट फोडून आतला कोथळा बाहेर खेचून काढून त्याला ठार केलं होतं. जवळजवळ 40 पौंड वजनाचं, 2 फूट उंचीचं ते आडदांड जनावर. त्याला शेंगेच्या टरफलासारखा फाडून टाकला होता. समोर नदी होती. नदीपलीकडे लहान मोठ्या टेकड्यांची रांग चढत चढत सोनगडापर्यंत पोहोचली होती. टेकड्यातून गुहा होत्या. एखादं नवीन रानटी जनावर त्या गुहातून वस्तीला आलं होतं की काय? एखाद दुसरा कोल्हा वगळता या भागात लांडगा, तरस, बिबळ्या चित्त्याच्या वावराची कधी कुणकुणसुद्धा नव्हती. हा सारा प्रकारच स्तिमित करणारा होता. एका विश्वासातल्या दारवानाकरवी वीरचंदांनी शुराचं प्रेत नदीकाठीच पुरून टाकलं. शुरा नाहीसा झाला की बोभाटा होणारच होता. दारवानाला वीरचंदांनी एवढंच सांगितलं. काहीतरी विषारी पोटात गेलं होतं, पोट फुगलं होतं, तोंडाला फेस आला होता, पंजे आणि पाठ वेडीवाकडी झाली होती असं सांगायचं. दारवानाने एकदाच त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो काय समजायचं ते समजला. वीरचंद दुसऱ्या पहाटेस बांधावरून जाताना त्याच जागी थांबले. कालच्या प्रकाराने त्यांना विलक्षण अस्वस्थ वाटत होतं. तिथेच उभे राहून त्यांची नजर समोरच्या ओसाड, बोडक्या टेकड्यांवरून फिरत होती. गावातल्या 5-7 धटिंगणांची टोळी, मशाली, लाठ्या, गज, वाटल्यास पाटलाची गावठी बंदूक घेऊनही टेकड्यात पाठवायचा विचार त्यांच्या मनात येत होता. पण मग सगळेच विचार गोठले. बांधाखालचा नदीचा उतार अंधारात होता. तिथूनच आवाज आला होता, बेताल, पिसाट जनावराचा आवाज.
मग लाल मण्यासारखे 2 डोळे त्यांच्याकडे पाहत होते. गुरगुर वाढत होती. डोळे जवळ येत होते. अंधारातून एक अस्पष्ट आकार पोटावर सरपटत त्यांच्या दिशेने येत होता. ते घाईने मागे सरले. वाड्याच्या दिशेने परत फिरले. मनात अर्धवट पण संपूर्ण अशक्य विचार आला होता की शुराच आहे. कालच ज्याचं शव बांधाखाली 5 फूट गाडलं होतं तो शुराज गुरगुरत आपल्या रोखाने येत आहे. मागं न पाहता चक्कर अर्धवटच टाकून वीरचंद वाड्यावर परत आले. कालचा एक धक्का, आता आज तर त्यावरही ताण. सगळ्या आयुष्याचा पाया एका क्षणात डळमळीत झाला होता. घणाघाती भीतीने जीवाला चटका बसला होता. तोंडात राखेची चव होती. ती बँकातली खाती, त्या FDRच्या पावत्या, सोन्या चांदीच्या दागिन्यांची ती रास, मळा वाडा, गावातल्या इमारती, सारं काही एखाद्या नाटकातल्या चितारलेल्या पडद्यासारखं दिसत होतं. केसा एवढ्या जाडीचा तो एक पातळ पडदा होता. नाटकातल्या एका अंकाचा देखावा. सत्य त्या पडद्यामागे होतं. भीषण, क्रूर, असह्य सत्य. त्या एका क्षणापुरती त्यांची नजर विलक्षण साफ झाली होती. मग नजरेवर परत एकदा मी, माझं यांचं मळं भालं. मनाचा लंबक झोका खाऊन परत एकदा मागे गेला. शुराला ज्याने मारलं तेच जनावर दबा धरून बसलं असलं पाहिजे, ते मनाशी म्हणाले. अजूनही मनात भीती, असुरक्षितता होती, पण ती चोरा चिलटांची, रानटी श्वापदांची होती. मघासारखी अनामिक नव्हती. मागच्या बांधावर एक उंच भिंत बांधून घेतली की काम होणार होतं. पण त्यांना 2 दिवसातच समजलं, गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या. जणू डोंगराला आतूनच धक्का बसला होता आणि दगडगोट्यांची सारी उतरणच आता त्यांच्यावर घसरत गडगडत येत होती. वाटेतून ते दूर झाले नाहीत तर दगडांखाली गाडले जातील. वाड्याच्या मागच्या दारापाशी गोठा होता. आता शेतात लहान ट्रॅक्टर आला होता. तेव्हा बैलांची आवश्यकता नव्हती, पण दूध दुभत्यांसाठी एक गाय, एक म्हैस ठेवली होती. गोठ्याबाहेर खाटल्यावर पांडुरंग झोपत असे. शुरा मारल्या गेल्यानंतरच्या 3ऱ्या रात्री गोठ्यात कोलाहल माजला. आधी एक किंचाळी, मग गुरांचं हंबरणं. दारवानाने भराभर मागचे दिवे लावले. धावत धावत आलेली माणसं 10 फुटांवरच थांबली. गोठ्याच्या भिंतीवर पांडुरंगचं निष्प्राण शरीर एका लहान पहारीने किड्यासारखं टोचलं होतं. पहार त्याच्या छातीतून आरपार जाऊन विटेच्या भिंतीत रुतली होती. शरीरातून उडालेली रक्ताची चिळकांडी 10 फूट लांबपर्यंत पोहोचली होती. गोठ्याची भिंत त्याच्या रक्ताने माखून निघाली होती. त्याचं तोंड शेवटच्या किंचाळीत वासलं होतं ते तसंच वासलेलं होतं. डोळे सताड उघडे होते, पण त्यांच्यात बुबुळं नव्हती. त्याच्या शेजारून पुढे जायला सारेच कसरत होते. वीरचंदांची करडी आज्ञा येताच दोघांनी पुढं होऊन गोठ्याचं दार उघडलं. आत रक्ताचा सडा होता. रक्ताचा खारट दर्प पसरला होता. गाभण म्हशीचं पोट फाडलं होतं. आतल्या गर्भाचं शरीरही छिन्न विछिन्न केलं होतं. गाय दावत ओढून खुराने फरशी घासत कोपऱ्यात उभी होती. तिच्या दिशेने एक पाऊल टाकताच ती उधळली. त्या माणसाला ढुशी देऊन तिनं खाली पाडलं आणि उघड्या दारातून ती चौखूर उधळत गेली. दगडासारख्या कठीण चेहऱ्याने वीरचंद आतल्या क्रूर हत्येचा देखावा पाहत होते. मग ते मागे सरले. एकाला त्यांनी गावात पोलीस चौकीवर खबर द्यायला पाठवलं. बाकीच्यांना आत कशालाही हात न लावण्याचा इशारा देऊन ते मागच्या वरांढ्यात येऊन बसले. वीरचंदांकडची भानगड म्हणजे स्वतः PSI आले. बरोबर एक हवालदार, 2 शिपाई होते. रुबाबात पुढे गेलेल्या सब इन्स्पेक्टरचाही चेहरा पांडुरंगचं शव पाहताच गोरामोरा झाला. मग तो जरा सावरल्यावर तपासाची चाकं हलायला लागली. शेटजींचा कोणावर वहीम होता का? नाही. एवढ्यात कोणाशी वादावादी, भांडाभांडी झाली होती का? नाही. कोणाला एखादा माणूस वा काही माणसं, हे एका माणसाचं काम नाही, उघडच दिसत होतं. आसपास संशयास्पद रीतीने हालचाल करताना दिसली होती का? नाही.
कोणाला काही आवाज ऐकू आला होता का? पांडुरंगची किंचाळी आणि गुराचं हंबरणं याखेरीज इतर काही नाही. गोठ्याच्या दारापासची आणि आतली फरशी इतक्या लोकांनी तुडवली होती की तथाकथित मारेकऱ्यांच्या काही खुणा सापडण्याची आशाच नव्हती. सोनगावच्या पोलीस खात्यात शिकारी कुत्रा नव्हता, पण एक प्रयत्न म्हणून वीरचंदांचा दुसरा शिकारी कुत्रा, जो नेहमी वस्तीच्या पुढच्या फाटकापाशी असायचा, जंपर, त्याला गड्याने साखळीला धरून तिथे आणलं. शुरासारखंच आडदांड जनावर ते, पण गोठ्याच्या दारापाशी आणताच त्याची शेपटी मागच्या पायात गेली. कुई कुई करत ते मागे खेचायला लागलं. एव्हानाच त्याचे डोळे फिरायला लागले होते. गळ्याला फास पडला तरी ते पाय रोवून पायाला नेट देऊन मागे खेचत होतं. त्याला कसला तरी माग लागला होता हे उघड होतं, पण त्या मागाने तो इतका भेदरला होता की तो आता हाताळण्याच्या पलीकडे गेला होता. त्याला मागे घेतला. वस्तीवर यायला असंख्य वाटा होत्या. रस्त्याच्या कडेला शेवरीचं बाभळीचं कुंपण, नदीचा काठ तर सगळाच रिकामा. हातातल्या टॉर्चचा प्रकाश खाली टाकत नदीच्या बाजूला पोलिसांनी काही पाऊलखुणा दिसतात का याचा शोध घेतला. तेवढ्यात शववाहक गाडी आली, पण पांडुरंगचा मृतदेह खाली घ्यायला केवढे सायास पडले. पहार खूप हलवली तेव्हा गोठ्याच्या भिंतीतून उपसली गेली. पहार, भिंत, जमीन सारंच पांडुरंगच्या रक्ताने लेधाडलं होतं, बुळबुळीत झालं होतं. मग शव पोस्टमॉर्टमसाठी गेलं. अज्ञात व्यक्ती वा व्यक्तींकडून खून आणि गुन्हा अशी नोंद करून वीरचंदांची सही घेऊन सब इन्स्पेक्टर गेले. अर्थात त्यांचा तपास चालू राहिला. कदाचित इन्स्पेक्टरसुद्धा एखादी भेट देतील. केसच्या पांढऱ्या पिवळ्या कागदांची चळत वाढत जाईल. पण वीरचंद सुन्न मस्तकाने बसले होते. सारी सुरक्षितता, सारी चैन, सारा आराम केवळ 48 तासात मातीला मिळाला होता. त्याच सकाळी दिवस उजाडता उजाडता त्यांनी बांधकामाचं सामान आणवलं. गवंडी बिगारी कामाला लावले. नदीकडच्या मळ्याच्या बांधावर 10 फूट उंच भिंत बांधून घेतली. माथ्यावरच्या ओल्या प्लास्टरमध्ये काचांचे मोठमोठे तुकडे बसवले. पण हे काम नजरेसमोर होत असताना आतल्या आत त्यांना अशी एक जाणीव होत होती की हे सर्व निरुपयोगी ठरणार आहे. शुराचा, पांडुरंगचा आणि त्या म्हशीचा हिंस्त्र मारेकरी अशा दगडविटांच्या भिंतीने दूर ठेवला जाणार नव्हता. कानावर घरात खेळत असलेल्या 3 नातवंडांचा गलका येत होता. 3 5-7 वर्ष वयाची कोवळी पोरं. त्यांच्यावर या क्रूर सैतानाची वक्रदृष्टी वळली तर त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? पांडुरंगला टाचणीवरच्या एखाद्या कीटकासारखा भिंतीत रोवून ठेवणाऱ्याच्या, 500-700 पौंडी म्हशीला उताणी पाडून तिचं पोट फाडणाऱ्याच्या शक्तीला काही मर्यादा तरी होत्या का? पण शेवटी तो प्रश्न समोर आलाच. माझ्यावरच ही संक्रांत का? इतरांच्या नजरांसाठी त्यांनी वर कोणताही मुखवटा वागवला, तरी त्यांच्या अंतर्मनात आपल्या सर्व भल्याबुऱ्या कृत्यांमागची कारणं स्पष्ट होती. ते काही मोठे संत महात्मे नव्हते, पण तसेच काही नीच दुरात्मा नव्हते. काही वेळा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, काही वेळा आर्थिक प्राप्तीसाठी, काही वेळा अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी त्यांनी जरा वक्रमार्गाचा वापर केलाही असेल, पण त्यात काही कोणाचाच बळी गेला नव्हता की कोणाचा संसार उधळला नव्हता. आजच्या जमान्यात हे आवश्यकच होतं. पाप काही असेल तर ते याच मर्यादेपर्यंत होतं. मनाचं फुलपाखरू शेवटी कार्य आणि त्याचं फळ यावरच विसावलं होतं. हे असं भयानक प्रायश्चित भोगण्यासारखा कोणताही गंभीर अपराध त्यांनी केला नव्हता. जो विचार ते टाळू पाहत होते तो शेवटी समोर आलाच. या हत्या साध्या नव्हत्या. त्यांच्यात अमानवी, अनैसर्गिक, पाशवी असं काहीतरी होतं. काही जागा अशुभ, पछाडलेल्या असतात, पण त्यांनी जमीन घेतल्याला तर आता 10च्या वर वर्ष उलटली होती. यापूर्वीच त्रास झाला असता, तो झाला नव्हता. मग यामागे त्यांचा एखादा छुपा शत्रू होता का, जो कोणाकरवी असल्या भयानक गोष्टी करविल?
शेवटी वीरचंद आपल्या परंपरागत रूढी विचारांचा वारसा कसा दूर ठेवू शकतील? तो तर त्यांच्या मनाच्या घडणीचाच एक भाग होता. साध्या गुन्हेगारी पलीकडचा हा काही प्रकार आहे का हे पाहायला हवं, आणि अर्थात या बाबतीत शक्य तितकी गुप्तता राखायला हवी. गंग्या गुराखी गावातली 5-6 घरातली जनावरं रोज नदीवर धुवायला आणि चरायला नेत असे. त्याचा दिवस पहाटेसच सुरू व्हायचा. त्या घरी जाऊन गायींची नाही तर म्हशींची धार काढून द्यायची आणि मग त्यांना घराबाहेर काढायचं. ती मुकी जनावरं रोजच्या सवयीने पुलाचा रस्ता घेत. 7च्या सुमारास गंग्या पूल ओलांडायचा तेव्हा त्याच्या पुढं 4-5 गायी, 5-6 म्हशी आणि त्यांची वासरं असा तांडा असायचा. पूल पार केला की डावीकडे वळून स्मशानाच्या कडेनं नदीच्या काठाने तो खाली दक्षिणेकडे यायचा. फरलांग भरावर एका जुन्या वाड्याचे अवशेष होते. तिथे नदीचं पात्रही उथळ होतं. मागे टेकडीच्या पायथ्यापर्यंत गवताळ मैदान होतं. पडक्या भिंतीपाशी 5-7 पुरातन वटवृक्ष होते. ती जागा तो आज वर्षानुवर्ष वापरत होता. एक जनावर पाण्यात न्यायचं, गवताने नाहीतर काथ्याने धुवून काढायचं, मग मैदानात चरायला सोडायचं. झाडाखाली आपली चटणी भाकरी खायची. सूर्य साधारण कलायला लागला की परतीची वाट धरायची. जन्मभर तो हेच करत आला होता. हातापायात त्राण होतं तोवर हेच करणार होता. त्याची 2 मुलं गाव सोडून शहराकडे गेली होती. आपापल्या संसारात रमली होती. बायको मागेच वारली होती. शेजारची मावशी सकाळी भाकरी चटणी बांधून द्यायची, रात्रीचं जेवण द्यायची. याखेरीज त्याला दुसरं आयुष्यच माहीत नव्हतं. गुराढोरांशीच सतत संबंध आल्याने वीरचंद जैनच्या वाड्यावर झालेला गोंधळ त्याच्याही कानावर आलाच होता. गुरांबद्दल त्याला एक खास आपुलकी होती. गाभण म्हशीचं पोट फाडलं आणि आतल्या वासराचा गर्भही फाडला हे कानावर आल्यावर त्याला आत काळजात कुठेतरी सुई टोचल्यासारखं झालं होतं. गंग्याला पांडुरंगही चांगला माहीत होता. आडव्या अंगाचा तगडा गडी. पांडुरंगला कसा ठार केला त्याची रसभरीत वर्णनं गंग्याच्या कानावर आलीच होती. आता तो गुरांना चरायला नेत होता ती जागा नदीपलीकडच्या वीरचंदच्या मळ्यासमोरच होती. वीरचंदने एवढ्यात बांधलेली विटांची भिंत त्याच्या समोरच होती. वीरचंद हादरले होते यात संशय नव्हता. काय झालं मळ्यावर त्या रात्री? राखणीची इतर गुरंही कधी कधी कळपात शिरत, पण एखादा माझावर आलेला बैल किंवा रेडा सोडला तर गुरांचं चरणं डुंबणं बिनबोभाट चालायचं. आजही इतर काही गुरं पाण्याच्या काठावर होतीच, पण नेहमीसारखी त्याची जनावरं खाली जाईनात. फऱ्यावर हाताने जोरात थापड मारली तशी काही जराशी पुढे सरकली, परत थांबली. पाण्याच्या अगदी काठावर एक बुटकीशी गाय नदीकडे पाठ करून उभी होती. त्याच्याकडेच पाहत असाविषयी वाटत होती. वास्तविक गाई म्हशींसारखे निर्बुद्ध, निर्विकार, थंड, मंद डोक्याचे प्राणी नाहीत. पण या गायीची नजर काही वेगळीच वाटत होती. त्याच्या जनावरांच्या चाचरण्याचं कारण हीच गाय होती. त्याच्यावरून नजर न काढता गायीने मान वर केली, जबडा वासून दात दाखवले. जणू काही ती गाय त्याच्याकडे पाहून दात विचकून हसतच होती. गंग्याला पोटात गोळा उठल्यासारखं वाटलं. हे सर्वस्वी त्याच्या समजण्यापलीकडचं होतं. पण त्याच्या जनावरांना तो वेगळा विचित्रपणा आधीच जाणवला होता. ती सारी जागच्या जागी थपकून पुढच्या मागच्या खुरांनी रेताड जमीन खरवडत होती. मग त्या सुपारी गाईने जबडा आणखी वासला आणि घशातून ना धड हंबरडा ना धड चित्कार, मधलाच एक घाणेरडा आवाज काढला. त्याची आणि आसपासची सारी गुरं एकजात उधळली. 10 दिशांना पाठीशी वाघ लागल्यासारखी वेडीवाकडी धावत सुटली. गंग्या जागच्या जागीच खेळून त्या बुटक्या सुपारी गाईकडे पाहत होता. मग तिने वासलेला जबडा मिटला, वर गेलेली मान खाली घेतली आणि गंग्याकडे पाहत एक डोळा सावकाश मिटला आणि उघडला. गंग्याच्या जीवाने ठाव सोडला. ओरडत तोही गुरांमागोमाग वेडावाकडा धावत सुटला.
सारी गुरं एकत्र करून तो त्यांना परत गावात घेऊन आला, पण त्यात त्याचा सारा दिवस गेला. रात्रभर तो घुसमटत होता, पण शेवटी ते मनात मावेनाच. कोणापाशी तरी बोललं नाही तर टाळक्याच्या ठिकऱ्या उडतील असं वाटत होतं. पहाटे पहाटेसच तो शेजारच्या मावशीकडे गेला. कडक चहाचा कप घेता घेता त्याने तिला सारा प्रकार सांगितला. नदीकाठच्या त्या उतरणीवर पुन्हा जायला जीव होत नव्हता, पण कामधंदा सोडून कसं चालेल? मग मावशीने एक उपाय सांगितला. गावाच्या दक्षिणेकडे गढीकडे जाणारा रस्ता होता. गढीच्या अलीकडे नदीवर मोकळी जागा होती. 2-4 दिवस तिकडे गुरं न्यायला हरकत नव्हती. 7 वर्षांची भीरा आईबरोबर सकाळची बाहेर पडली होती. काळ्या चहाबरोबर तिने शिळ्या भाकरीचे 2 चतकोर खाल्ले होते. भाकरीचं गाठोडं घेऊन बाप बिगारीवर बाहेर पडताच त्या दोघी खोपट्याचं कवाड उलथून ठेवून बाहेर पडल्या होत्या. नदीपलीकडच्या झाडाझुडपातून वाळलेल्या काटक्या, लहान सहान फांद्या, शेनोल्या गोळा करून आणायला. रोजचाच कार्यक्रम. चूल पेटवायला पैसे हवेत, जळण पण हवं. 4 तास मजुरी करून रुपया किलोने कोळसं नाहीतर बाटलीभर रॉकेल विकत आणण्यापेक्षा 4 तासांच्या पायपेटीत 2 दिवसांना पुरेसं सरपण जमत होतं. आणि अशी रानावनात जाणारी ती काही एकटी नव्हती. हिवाळ्याला सुरुवात होत होती. सकाळचा गारवा होता. दिवस उशिरा उजाडत होता. शंकराच्या देवळाचा पूल पार करून त्या पहिल्या टेकडीवर पोहोचेपर्यंत सूर्य वर आला होता. सुरुवातीला दोघी गोळा करत असत. मग बोजा मोठा झाला की भीरा पटकूर पसरून त्याच्या शेजारी बसायची. 7 वर्षांचा जीव. आईला कधी कधी कीव यायची. तिच्या नशिबी जन्मभर काबाड कष्ट आणि उपासमारच आली होती. भीराच्या नशिबात तरी यापेक्षा वेगळं काय असणार होतं? दुर्दैवी भीराच्या नशिबात काय भयंकर लिहून ठेवलं होतं याची तिच्या बिचाऱ्या साध्या भोळ्या आईला कल्पनाही नव्हती. नेहमीच्या ठराविक आणि मळलेल्या पायवाटांवरून त्या दोघी वर जात होत्या. वाटेच्या उजव्या हाताला एका 5-7 फुटी कपारीपाशी एक मध्यम आकाराची वाळकी फांदी पडली होती. आई मी आणते ग म्हणत भीरा तिकडे धावली सुद्धा. तिला काय कल्पना की हा क्रूर सापळा होता. ती त्या फांदीपासून 2 फुटांवर पोहोचते न पोहोचते तोच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एखाद्या नरसाळ्यासारखं एक मोठं विवर पायाखालीच वासून होतं. तोल जाऊन काहीतरी ओरडत भीरा विवरात कोसळली. ते ओरडणं अचानक तोल गेलेल्याने भयाने दिलेल्या नैसर्गिक आरोळीसारखं होतं. पण 5-7 सेकंदातच आतून जी एक दीर्घ वेदनेने काठोकाठ भरलेली किंचाळी आली ती मात्र. भीराची आई पळ पळ होती तिथेच उभी राहिली. आणि मग भीरा खाली घसरत गेली त्या जागेपाशी आली. भीरे भीरे ग तिने मोठ्यांदा हाका मारल्या. खूप खोलवरून विव्हळल्याचा एक बारीकसा आवाज आला. त्याखेरीज खसखसल्यासारखा आणखीही एक आवाज होता. पण मुलीच्या काळजीपायी वेड्या झालेल्या आईचं तिकडे लक्ष नव्हतं. त्याच अंधारलेल्या उतारावरून ती भराभरा खाली गेली. आसपासची जमीन ओलसर लालसर होती. हे भगदाड एवढ्यातच पाडलं आहे इकडे तिचं लक्षही नव्हतं. वाट पुढे एखाद्या भुयारासारखी अरुंद बोगद्यासारखी होती. ती घाईघाईने पुढे आली आणि अचानक थांबली. अगदी मागे खडकाच्या भिंतीपाशी काहीतरी काळं पांढरं बसलं होतं. भीराला त्याने घट्ट धरलं होतं. तिच्या मळकट पांढऱ्या पोलक्यावर लाल ओलसर डाग होते. तिच्या वेड्या वाकड्या निश्चल शरीरावर 2 मण्यांसारखे लाल डोळे लहान मोठे होत होते. अगं बया करत भीराची आई होती तिथेच थांबली. खरोखरच तिला असल्या प्रकाराचा अनुभवच नव्हता. पदराचा बोळा तोंडात कोंबून ती नुसते कोरडे हुंदके देत होती. आणि मग एकाएकी संयमाचे तट ढासळले. पुढे पाऊल टाकायची तर हिंमतच नव्हती. काहीतरी वेडवाकडं ओरडत धडपडत ती वर आली. या हो माझ्या भीराला धरलं हो किंचाळत इकडे तिकडे धावत होती. 5-7 पुरुष बाया तिच्या भोवती जमले.
काही ओळखीचे होते, काही अनोळखी होते. शेवटी तिला कशी तरी शांत करून त्यांनी तिच्याकडून काय झालं ते काढून घेतलं आणि मग तिच्या पाठोपाठ ते त्या विवराकडे आले. त्यातल्या त्यात बेडर असे दोघं काट्या आपटत खालच्या विवरात शिरले. पण आता तिथे भिण्यासारखं काहीच नव्हतं. शोक आणि खेद करण्यासारखं मात्र होतं. लहानशा भीराचं कलेवर मागच्या खडकात रुतवून बसवलं होतं. शेवटच्या भयानक दृश्याने विस्फारलेले बिचारीचे डोळे तसेच विस्फारलेले होते. शरीर रक्ताने माखलं होतं. काही समाधान असेल तर ते एवढंच की ती आधी बेशुद्ध झाली होती. त्या बेशुद्धीतच तिला मृत्यू आला होता आणि हाल झाले नव्हते. पण शेवटी मृत्यू तो मृत्यूच. आणि अशा निरागस लहानग्या अल्लड पोरीवरती पाळी आली की जीवाला चटका बसल्याखेरीज कसा राहील.